मराठी, ते धडक ते धडक. तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तासगाव तालुक्यातील मांजर्डे परिसरात महिलेचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मांजर्डे येथील या महिलेच्या डोक्यात दुखापत असल्याने खुनाचा संशय व्यक्त केला जातोय. बाराआंबे परिसरात महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने परिसर हादरून गेलाय. अनिता मोहिते असे या संशयास्पदरित्या मृतदेह सापडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकाराची माहिती मिळताच तासगाव पोलिसांसह एसीबीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील बाराआंबे परिसरात राहणाऱ्या अनिता पोपट मोहिते वय अंदाजे 45 वर्षे या महिलेचा आपल्या घरातच संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोहिते यांचा खून झाला असल्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अनिता मोहिते या पती मयत असल्याने मांजर्डे येथील बाराआंबे परिसरात एकट्याच वास्तव्यास होत्या. सदर ठिकाणी लोकवस्ती नसल्याने त्या ठिकाणी लोकांचे येणे जाणे कमी होते. अशातच मृत अनिता मोहिते यांची मुलगी बाहेरगावी असल्याने सदर मुलगी मोबाईलवरून आपल्या आईला संपर्क करत होती. परंतु गेल्या काही काळापासून आईशी संपर्क होत नसल्याने मुलीने गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपल्या काही नातेवाईकांना याबाबत माहिती देऊन बाराआंबेमळा परिसरात असणाऱ्या आपल्या घरी पाठवले. यावेळी नातेवाईकांनी पाहणी केली असता अनिता मोहिते या मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले. तर मृत अनिता मोहिते यांच्या डोक्यात गंभीर दुखापत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे अनिता मोहिते यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने त्यांच्या डोक्यात दगड घालून खून झाला असल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली. यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना दिल्यानंतर तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या प्रकाराची माहिती घेण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनिता मोहिते यांचा संशयास्पद असणारा मृतदेह डिकंपोज झाला असल्याने हा मृतदेह 2 दिवसांपासून सदर ठिकाणी संशयास्पदरित्या पडला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु बाराआंबे परिसरात एकट्याच राहणाऱ्या अनिता मोहिते यांचा खून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा तपास करण्यासाठी अनिता मोहिते यांचा मृतदेह पोलिसांकडून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने देखील या संशयास्पद प्रकरणाचा तपास ताकदीने सुरू केला आहे. त्यामुळे अनिता मोहिते यांच्या मृत्यूचे गूढ लवकरच उकलणार आहे. जिओ मराठी, ते धडक